काय ना काय झालं? करे काय अडचण आहे? साहेब ह्यांचे 2 महिन्याचे हप्ते थकले तो. मग हप्ते नाही भरले म्हणल्यानंतर काहीतरी ऍक्शन घ्यावंच लागेल ना. कुणी सांगितलं? आपल्या मॅनेजर साहेबांनी. कोण मॅनेजर? आपली आपली बँक. अरे कुठला मॅनेजर, कुठली बँक? ज्या सभासदांच्या जीवावर आपली बँक चालली आज त्यांच्या जीवावर उठलाय वे. अरे ही माणसं आहेत म्हणून आपली बँक आहे. तुम्हाला असं नाही कळायचं. उद्या बँकेत आल्यावर बघतो तुझ्याकडे. साहेबांची 30-30 हजाराचे 2 हप्ते थकले तो, म्हणून यांना नोटीस दिली. बघू नोटीस. नोटीस बिटीस आपण काय मानत नाही. नोटीस काढताना आपण कुणाला नोटीस काढतोय याचा नीट विचार करत जा. आपल्या बँकेने 0 NPA धोरण स्वीकारले याचा अर्थ हा नाही नानासारख्या देव माणसाला त्रास द्यायचा. साहेब आम्ही फक्त आमची ड्युटी केली हो. ड्युटी नाही, या शेतकऱ्यांची चेष्टा केली म्हणा. भैया, अरे 1-2 आठवड्यात मी लगेच पैसे भरून टाकतो. ना अहो तुम्ही कशाला त्रास घेताय? असल्या लोकांना त्यांची किंमत दाखवून द्यायची असती वेळेवर. टॅलेंट. हा भैया. जी काय असेल सगळं क्लिअर करून टाकायचं. माझ्या घरातली माणसं आहेत ही, आणि ह्यांना त्रास झाला तर माझ्या एवढं वाईट कोण नाही लक्षात ठेवायचं. पुन्हा इथंच काय गावात बी दिसला नाही पाहिजे, नाहीतर ट्रान्सफरच करेन पाटणला. साहेब सॉरी, आमचं चुकलं. निघा. आणि तुम्ही काय रे तमाशा लावला का इथं? निघा. भैया, अरे तू कशाला दिलंस पैसे? ना अहो ह्या लोकांना त्यांची किंमत जागेवर दाखवून द्यायची असते. आणि कशाला पैसे दिले म्हणजे? ना तुम्ही काय मला पारखं समजता का? अरे तसं नाही, पण मी तुला 1-2 आठवड्यात पैसे परत करतो. आहे का ना? अहो मी मागितलेत का? भैया, अरे माझं कधीच हप्ता थकत नाही, पण ह्यो हप्ता मी जे तुला इंजिन आणायला दिला म्हणून जरा गोळ झाला. नाना, अहो म्हणजे हप्ता मोडून तुम्ही मला पैसे दिले व इंजिन आणायला? अरे असू दे की, त्याला काय झालं? अरे शेती आहे तर सगळं आहे. भैया, अरे ह्याच्या पुढचा हप्ता मी तारखेच्या अगोदर भरत जाईन. असू द्या ना तुमच्या सवडीनं भरा. आणि परत कुणी आलं तर मला हक्कानं बोलवा, मी आहे. अजिबात काळजी करू नका. हा बर, चल तुम्ही. अरे भैया थांब की. अरे एवढं केलंस, आडीनडीला कायम मदत करतोस. जरा थांब, चहा तर घेऊन जा. शीतल, जा जरा भैयासाठी चहा ठेव. हे शितले, थाकी. ये बस. काय ना चहा वगैरे कशाला आता उगाच. हा जागी जागी बस. भैया, आज तू नसता असतं काय झालं असतं काय माहित. ना अहो एकमेकाच्या मदतीला पडलं तरच नाती भक्कम होते. हा
आजच्या जमान्यात इतकी माणुसकी दुर्मिळ झाली आहे. हो ना, परवा बाया नसतं तर अवघडच झालं असतं आपलं. होय. हा आता तुम्ही केलंच काय होतं असं? हा आता गावाकडे सगळंच कायद्यावर बोट ठेवून चालत नाही. आता माणूस जे काय करतो ते पोटासाठीच करतो की, नाही का नाना? होय, पण कायदा मोडून चालत नाही ना. नाना तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. हा पण मला एक सांगा, आपल्यासाठी कायदा असतो का आपण कायद्यासाठी? हा शेवटी माणूस महत्वाचा, नंतर कायदा. 16 आणि खरे, आमच्या बाप जन्मात बँकेची गाडी कधी दारात आली नव्हती. होय की, ही पहिलीच बारी. नाही गाडी आली तर ठीक आहे, पण ती गाडी आलीच कशी याचा तपास काढल्याशिवाय आमच्या जीवाला काही चैन पडणार नाही ना. असू दे, अरे चूक आपलीच आहे. आता बँक तरी काय करणार त्याला? ना ना अहो तुमच्या समोर कसली आली बँक आणि कसलं काय? बर का नाना, जसा तुमचा फोन आला ना तशी तळपायाची आग मस्तकात गेली. म्हणलं एवढा मोठा देव माणूस आणि त्याच्या दारात वसुली पथकाची गाडी, आपल्या बुद्धीला काय पटलं नाही. हातातली कामं सगळी झटकून दिली आणि तडक इकडे आलो. शेवटी काय माणुसकी महत्वाची ना. हा काम काय नंतर बी करता येते. अगं शितले, नुसती बघत काय राहिलीस? दे की चहा. सुमन, आपल्या शितलीला भैयासारखा मुलगा बघायला पाहिजे, होय की नाही?